दरम्यान टॉस होतोय. दत्तकृपा धोंडावडवली MCC मापोली या दरम्यान. कृती गेला मॅन ऑफ द मॅच देतील. प्रिन्स म्युचेक रुपेश ठाकरे यांनी त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. दरम्यान टॉस होतोय तिथे. दत्तकृपा धोंडावडवली विरुद्ध MCC मापोली. सामना 3 षटकांचा असेल. दत्तकृपा धोंडावडवली विरुद्ध MCC मापोली. MCC मापोली संघाने नाणेफेक जिंकून पहिले हॅलो, दोन्ही संघांनी नोंद घ्या. 4 षटकांचा सामना राहिला का? वेलेबाई नंतर इथे निर्णय घेतला जाईल. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज त्वरित पाठवा. डोंडावली संघ आपण पण. गावदेवी पारवली संघाचा कर्णधार माईक स्टॅनशी संपर्क साधायचा आहे आपण. पंच 20 मिनिटाचा टायमर चालू केलेला आहे, तर आपण पण त्यांना ऑन करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांनी पण नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटक संपवायचे आहेत. वडोली संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत त्वरित. चला, MCC मापोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना असेल. आयोजकांकडून सूचना येत आहेत. 4 षटकं आपल्याला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. टायमर लावून इथे आपण आता सर्व इथून पुढचे सामने खेळवणार आहोत, याचं भान ठेवायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते दत्तकृपा धोंडावली संघाची. कृतिक आणि अभिषेक. वैयक्तिक पहिलं P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय उमेर. पाहायचं किती धावांचं आव्हान ठेवलं जात आहे ते मापोली संघासमोर. भान ठेवायचं सर्व संघ आणि संघनायकांनी. 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंपल्सरी 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 3 षटकांमध्ये आपण टायमर जर 15 मिनिटांमध्ये झाला नसेल तर एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घेण्यात येईल, ह्याचं भान ठेवायचं आहे. स्ट्राईकला अभिषेक, नॉन स्ट्राईकला कृतिक ही जोडी पाहतोय. उमेर येतो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. P1चं षटक उजव्या हाताचा गोलंदाज राईट मोर द विकेट मार घेऊन डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. टायमर ऑन होतोय. चला, प्ले ऑनचा इशारा येतोय. राईट राऊंड द विकेट मारा उमेरचा. कृतिकसाठी नॉन स्ट्राईकला अभिषेक ही जोडी पाहतोय आपण मैदानामध्ये. पहिला चेंडू जातोय मिड ऑन रिझनमध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाचं खातं उघडलं आहे दत्तकृपा धोंडावडोली संघाचं. सलामीची जोडी आपण पाहतोय. कृतिक आणि अभिषेक वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज उमेर येतोय मापोली संघाकडून.
उमेरचा पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कट घेऊन चेंडू येतोय सिली फाईन लेग मध्ये. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती बिनबाद 3. या धावसंख्येवरती दत्तकृपा धोंडावडील संघ. अभिषेक येतो स्ट्राईकला. सलामीचा फलंदाज अभिषेक. कृतिक येतोय, सॉरी नॉन स्ट्राईकला आहे तो अभिषेक. स्ट्राईकला येतो तो कृतिक. पुढचा चेंडू उमेरचा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुंदर झेल पकडला तो. पहिल्या गाड्याचं पतन होत आहे. दत्तकृपा धोंडावडे संघाला पहिला हादरा बसतोय 3 या धावसंख्येवरती. कृतिक बाद होऊन परत येतोय. कृतिकच्या जागी नवीन फलंदाज जातोय जितू. पाहिजे जितू कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. जितू आणि अभिषेक ही जोडी असेल मैदानामध्ये. उमेर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सिली फाईन लेग मध्ये चांगला झेल पकडला गेला. पहिल्या गाड्याचं पतन झालं. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी पाहतोय आपण उमेरकडून. MCC महापोली विपक्ष आपण पाहतोय दत्तकृपा धोंडावडवली. हे दोन संघ पाहतोय. आई संतोषी माता चषक 2025 मध्ये चालू असलेला हा सामना दुपारच्या सत्रातील दुसरा सामना आपण पाहतोय. उमेर सज्ज होतोय जितूसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका पाहतोय आपण. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. दरम्यान एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो दत्तकृपा धोंडावडवली. थोडी संत अशी सुरुवात. नक्कीच एक चांगलं धावांचं आव्हान ठेवावं लागेल समोर. MCC महापोली संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय. उमेर येतोय आता. डावखुरा आता फलंदाज स्ट्राईकला येतो तो अभिषेक. उमेर गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. सुंदर चेंडू त्रिफळाचीत होतोय. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दुसरा गडी बाद होतोय 4 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. योग्य टप्पा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली उमेरने. सलामीची जोडी मात्र तंबूमध्ये परतते. दत्तकृपा धोंडावडील संघाची 4 या धावसंख्येवरती दुसऱ्या गाडीचं पतन होत आहे. डावकुरे हाताचा फलंदाज अभिषेक मात्र बाद होऊन निराशाती परततोय. पाहिजे नवीन फलंदाज येतोय. फलंदाजीसाठी दत्तकृपा धोंडावडील संघाकडून प्रितेश आणि जितू ही जोडी मैदानावरती असेल. उर्वरित 3 षटकांमध्ये पाहायचं आहे. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातोय. मापोली संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल. कारण की या मैदानामध्ये आपण पाहिलं सर्व सामने हे अटीतटीचे झाले. 63 धावा 64 धावा चेस करत आणल्या होत्या मानिवली संघाने. पाहायचं या सामन्यामध्ये किती धावांचं आव्हान दिलं जातं. प्रितेश आणि जितू ही जोडी मैदानावरती. उमेर आपल्या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा उमेरचा. MCC महापोली विपक्ष आपण पाहतो दत्तकृपा धोंडावडवली हे दोन संघ. उमेर सज्ज होतोय परत एकदा प्रितेशसाठी. आता मात्र बॅटची कट घेऊन चेंडू येतोय. सिली फाईन लेगमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेवरती समाधान. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. पहिलं षटक समाप्तीची खून करतात पंच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 5 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप करायचं आहे. इथे टायमर लावलेलं याचं भान ठेवायचं आहे. दोन्ही संघ आपण याचं नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज सज्ज होतोय. MCC महापोली संघाचा गोलंदाज ताहा. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी आपण मागे पाहिली होती MCC महापोली संघाकडून. ताहा येतोय गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन प्रितेश आणि जितू ही जोडी मैदानावरती पाहतोय. 15 मिनिटांमध्ये आपल्याला कंपल्सरी 3 षटकं हाताळावी लागतील. याचं बंधन राहील. कारण की आपल्याला सर्व सामने 4 षटकांचे खेळवायचे. त्याचं आयोजकांकडून सूचना येत आहेत. चला तहा येतोय. प्रितेश असेल स्ट्राईकला. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती ताहा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल प्रितेशसाठी.
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला कट केलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. ह्या चौकाराने नक्कीच एक चांगली अशी सुरुवात म्हणता येईल दुसऱ्या षटकाची. प्रितेशने मात्र एक चांगला फटका खेळला आणि चेंडू सर्व सीमारेषे पार पाठवला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 9 या धावसंख्येवरती दत्तकृपा धोंडावडोली संघ आपण पाहतोय. तहाचा पुढचा चेंडू सज्ज असेल. परत एकदा प्रितेश उजव्या हाताचा फलंदाज चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू होता, मात्र निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करतोय तहा. धावसंख्या स्थिरावते ती 9 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय तहा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर जखडून ठेवलंय. योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळला आणि प्रितेश मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. दत्तकृपा धोंडावडोली संघ पाहायचं किती धावांचं आव्हान देतोय 4 षटकांमध्ये. तहाचा पुढचा चेंडू प्रितेशसाठी. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एक धाव होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या होते ती 11 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 11. नक्कीच थोडी संताशी सुरुवात असेल, परंतु उर्वरित 4 षटकांमध्ये पाहायचं किती धावांपर्यंत जात आहेत. दत्तकृपा धोंडावडोली संघ महापुली संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. सुंदर चेंडू पाहतोय आपण. आता मात्र परत एकदा बीट होतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. क्रीजच्या बाहेर हाताळला गेला चेंडू. एक स्क्वेअर चेंडू असेल, एक अवांतर धाव मिळेल, प्लस फ्री हिटचा चेंडू असेल. धावसंख्या आहे ती 12. फ्री हिटचा चेंडू असेल. पाहिजे फ्री हिटच्या चेंडूचा किती फायदा घेतोय तो प्रितेश. तहा सज्ज होतोय परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावरून. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्ग घेऊन प्रितेशसाठी पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 3 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक खालता ठेवला जातोय. सरासरी प्रत्येक चेंडू मागे एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून शेवटच्या षटकापर्यंत एक चांगलं असं टार्गेट सेट केलं जाईल MCC महापुली संघासमोर. याचा प्रयत्न केला जातोय. दुसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 8 मिनिटांचा खेळ झालेला आहे, याचं भान ठेवायचं आहे. टायमर लावून आपण ही स्पर्धा ह्या कारणासाठी खेळतो की संध्याकाळीच्या सत्रामध्ये थोडा सूर्यास्त लवकर होतो आणि दमट वातावरण होतो. याचा कुठल्याही संघाला नुकसान नको व्हायला, याचं आपण सर्व संघ आणि संघनायकांनी भान ठेवायचं आहे. तहाचा पुढचा चेंडू फुलटॉस होता. पाहायचंय काऊ कॉर्नर रिजनकडे चेंडू जातोय. दरम्यान एक धाव होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहायचं आहे गडी बाद होतोय. धावच्या रूपाने तिसऱ्या गड्याचं पतन होतंय. धावसंख्या आहे ती 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना दत्तकृपा धोंडावडोली संघ आपण पाहतोय. जितू बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय करण आणि प्रितेश ही जोडी असेल मैदानावरती. तहाचा षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असेल. पाहायचं किती धावा जमा केल्या जातील या 2 षटकाच्या अंती. प्रितेश आणि नवीन फलंदाज करण स्ट्राईकला असेल करण, नॉन स्ट्राईकला प्रितेश ही जोडी आपण पाहतोय. आई संतोषी माता चषक 2025 उपस्थित सर्व मान्यवर, सर्व खेळाडू तसेच क्रीडा रसिक प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम. तहाचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल तो करणसाठी. पाहायचंय कशा प्रकारे हा चेंडू हाताळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. पाहिजे तसा समाचार घेता आलेला नाहीये. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीअंती 17 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेत दत्तकृपा धोंडावडोली संघाचे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 धावा खर्च केलेला, 2 गडी बाद केले होते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं
12 धावा खर्च केलेत. रनआउटच्या सुरूमध्ये एक विकेट मिळाले. पाहिजे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय तो मापोली संघाकडून सुफी. हा सुद्धा एक नामांकित गोलंदाज आहे सुफी. पाहिजे सुफी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल करण, नॉन स्ट्राईकला प्रितेश ही जोडी. उर्वरित 2 षटकांमध्ये पाहायचं किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं एमसीसी मापोली संघासमोर. दोन्ही शेजारील असे संघ. सुफीचा पहिला चेंडू सामना करेल करण. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल सुफीचा करणसाठी. अजूनपर्यंत फक्त एक चौकार आलाय. त्या व्यतिरिक्त कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये. पहिला चेंडू आता मात्र योग्य टप्प्यावरती चेंडू पाहायचा आहे. चेंडू सोडून दिला. चेंडू यष्टिरक्षकाने गॅदर केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली ती 17 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू घेऊन सुपी सज्ज होते करणसाठी. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. चेंडू सोडून दिला होता आणि चेंडू यष्टिरक्षकाकडे स्थिरावेपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता झालेली होती. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. पाहायचंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. धावा वाटतायत 6. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. दत्तकृपा धोंडावडवली संघ. सुपीच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच फुलटूस समाचार घेतला करणनी. सरळ सरळ चेंडू फेकून दिला. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सुपी पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो. 23 या धावसंख्येवरती पाहतोय आपण धोंडावडवली संघ. आता मात्र परत एकदा चांगला फटका पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा फटका येतोय 6 धावांसाठी षटकार. सरळ सरळ फेकून दिला. आता गोलंदाजाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी धावा वेगाने वाढतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. नक्कीच आता मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न केला जातोय दत्तकृपा धोंडावडवली संघाकडून. नक्कीच बॅक टू बॅक 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 या धावसंख्येवरती. करण मात्र चांगली फटकेबाजी करतो. सुपीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले आणि धावसंख्या वेगाने वाढले ती 29. सुपीचा पुढचा चेंडू करणसाठी पाहायचा आहे. आता मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू होता पाहायचा. पंचांकडे दाद मागतात मात्र पंच इशारा सांगायचा आहे. धावबादच्या स्वरूपात प्रितेश बाद होतोय. 4थ्या गाड्याचं पतन होत आहे 29 या धावसंख्येवरती. नक्कीच 29 या धावसंख्येवरती धावबादच्या सुरुवात प्रितेश बाद झाला आणि धावसंख्या आहे ती 29. 4थ्या गाड्याचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो रोहित. रोहित नवीन फलंदाज येतोय. पाहिजे रोहित कशा प्रकारे फटकेबाजी करतो. सुपीच्या षटकामध्ये नक्कीच 2 षटकार आले. 2 षटकार आल्याच्या नंतर मात्र चांगलं कमबॅक केलं सुपीने. चला स्पीडअप करा, घाई करा थोडीशी. टायमर ऑन आहे याचं भान ठेवायचं आहे. सुपी राईट आर्म राऊंड द विकेट मारा येईल. नवीन फलंदाज रोहितसाठी व्हायचा आहे. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळेल. एक अवांतर धाव धावसंख्या होते ती 30. 4 गडी बाद 30 या धावसंख्येवरती आपण पाहतोय दत्तकृपा धोंडावडवली संघ. विपक्ष आपण पाहतोय एमसीसी मापोली संघ. सुपी पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आलेला नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुपीचा पुढचा चेंडू सामना करेल तो 2 षटकार खेचलेला फलंदाज करण येतो स्ट्राईकला. पाहिजे करण कशा प्रकारे फटकेबाजी करतो. नक्की 2 षटकार खेचून आपल्या संघाला एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणण्याचं काम केलंय ते करणनी. पुढचा चेंडू सुपीचा राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल. आता मात्र मोठा फटका. परत एकदा
चेंडू जातो सीमा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये नक्कीच 20 धावा घेण्यात यश आलंय. करणला चांगली फटकेबाजी पाहिली. सुपीच्या या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या. पाहिजे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय एमसीसी मापोली संघाकडून. गोलंदाज स्वप्नील भगत. आपल्याला विनंती असेल आपण इथे आमच्या मान्य व्यासपीठावरती यायचं आहे. स्वप्नील भगत तसेच भावेशजी भगत, आपल्याला विनंती असेल. कवाड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य भावेशजी भगत, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक, या षटकामध्ये नक्कीच टार्गेट सेट केला जाईल. नवीन गोलंदाज आपण पाहतो अरम पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल तो फलंदाज रोहित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो 3 षटकारांनिशी वैयक्तिक खेळतोय. 19 धावांवरती खेळतोय तो करण. चला घाई करा मित्रांनो प्लीज. चला टाइम अतिरिक्त घेतला जातोय. अरम येतो नवीन गोलंदाज. पाहायचंय अरम कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 37 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. एक चांगली अशी धावसंख्या नक्कीच म्हणता येईल. 20 धावा खर्च केल्या सुपीने मागच्या षटकात. अरम राईटम ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज. रोहितसाठी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे रोहितने आणि करणला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण की ज्या फलंदाजाने मागच्या षटकामध्ये 3 षटकार घेतलेत त्या फलंदाजाला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला. एका धावणे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 38 या धावसंख्येवरती. चौथं षटक मार्गस्थ असताना धोंडावडवली संघ. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो आराम. करणसाठी पाहायचा आहे करण. आता मात्र सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. एक अवांतर धाव देऊन जाईल. अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 39 धावा. स्वैर चेंडू हाताळतो आराम. पाहायचा आहे करण कशा प्रकारे फटकेबाजी करतो. नक्कीच 3 षटकार खेचून आपल्या संघाला एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणलेलं आहे. या उर्वरित 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय धोंडावडवली संघ. फुलटॉस चेंडू होता. स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न आता मात्र पकडला जातोय आणि गडी बाद होतोय. करणच्या रूपाने मोठा आदरा बसतोय. चांगलं कमबॅक करतोय तो आराम. नक्की तिथे आगमन होत आहे कवाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भावेशजी भगत आणि त्याच्यासमोर स्वप्नलजी भगत सोनटके संघाचे हार्ड हिटर फलंदाज मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आरमचा पुढचा चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. काय कमबॅक पाहतोय आपण. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली ती 39 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं काय धुवाधार फलंदाजी आपण करणची पाहिली. 19 धावांवरती बाद झाला. आता मात्र कुठेतरी धावसंख्या स्थिरावली जाते. पुढचा चेंडू आरामचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. आता मात्र चांगला चेंडू पाहतोय आपण. नक्कीच चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिरावते ती 39 या धावसंख्येवरती. निलेश मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. आरम मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलंय. तिसऱ्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी पाहिली होती. आरमचा पुढचा चेंडू आता मात्र चांगला फटका फाईन लेग रिजनकडे चेंडू येतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळेल.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केलेला नाहीये. पाहायचंय 2 धावा, थोडीशी गच्चाशी फेकी पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहायचंय 3 धावा सुखरूप पूर्ण होतात. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहायचंय गडी बाद होतोय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच चौथ्या धावेवरती धावबादच्या स्वरूपात गडी बाद होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 आहे धावसंख्येवरती. उर्वरित चेंडूंवरती पाहायचं किती धावांचा टार्गेट सेट केला जातोय MCC मापोली संघासमोर. उद्या शेवटचा चेंडू. या चेंडूवरती पाहायचंय एखादा मोठा फटका खेळला जातोय का, एक चांगलासा टार्गेट सेट केला जातो का. 42 धावा झालेत. पाहायचं स्ट्राईकला येतो फलंदाज रोहित येतो स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला येतो फलंदाज. शेवटचा चेंडू आरमचा. पाहायचाय रोहित साठी. सुंदर चेंडू. रोहित बाद झाला. हा निलेश होता. नक्कीच जर निर्धाव चेंडू षटक समाप्त होते 43 धावांचं आव्हान असेल तर पुढील इनिंगसाठी माझ्या समवेत सहकारी समालोचक मित्र परेश पराड असतील उपस्थित. प्रथम फलंदाजी करून दत्तकृपा धोंडावडी संघाने 41 धावा जमवल्या 4 षटकामध्ये आणि 42 धावांचं आव्हान ठेवलेले आहे ते MCC मापोली संघासमोर. बघूया 42 धावांचं लक्ष्य कसं पार करतोय MCC मापोली संघ. त्रेचाळीस धाव संख्या करायची आहे. सलामीची जोडी येते सुपी आणि आरम. पॉवर प्ले षटक घेऊन येत आहे तो प्रितेश. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रितेश आणि स्ट्राईक साठी असेल ते सुपी. नॉन स्ट्राईकला असेल तो आरम. बघूया कसं पॉवर प्लेचं शतक हाताळतो प्रितेश. तर धोंडावडी संघाला जर जिंकायचे असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रितेश याला. पॉवर प्ले षटकामध्ये कमीत कमी धावामध्ये मापोली संघाला रोकावा लागेल. स्ट्राईकला असेल तर सुफी. बघूया प्रितेश सामना करेल तर सुफी. पहिला चेंडू. चेंडूला पूल केलेला आहे. चेंडू जातो तो स्क्वेअर लेग मध्ये. 4 धावांसाठी चौकार.
चौकाराने खातं खोलले जाते MCC मापोली संघाचं आणि सुपीचं सुद्धा 4 धावेने धावसंख्या होती 4. पहिल्या चेंडूवरती खणखणी असा चौकार खेचतोय सुपी. स्वयंसेवक आपण सर्व स्वयंसेवक इकडे स्क्वेअर लेग रिजन मध्ये सुद्धा बसायचं आहे. सर्वांनी मैदानाच्या संपूर्ण चहू बाजूने बसायचं आहे, एकाच ठिकाणी थांबायचं नाहीये. चला दुसरा चेंडू पाहिजे तर मैदानामध्ये तोपर्यंत पोहोचवायचा आहे. आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचतोय सुपी. सुंदर असा फटका स्क्वेअर लेग मधनं 4 धावांसाठी चौकार. नक्कीच ते कॅमेरामॅनचे जे बारीक बारीक जे स्वयंसेवक वरती चढतायत, आपल्याला विनंती असेल आपण वरती नाही जायचं, चला मैदानाच्या आजूबाजूला सगळीकडे थांबायचं आहे. सुंदर असा चेंडू गुडलेमध्ये टाकलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू प्रितेशच्या माध्यमातनं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं जातं प्रितेशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 4. प्रितेश टू सुफी. सुंदर फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु शरीरावरती आदळलेला चेंडू. दरम्यान 1 धाव पूर्ण. अंपायरचा इशारा लेग बाईज. धावसंख्या होते आहे ती 5. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सुंदर गोलंदाजी करतोय प्रितेश आता मात्र. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुंदर कमबॅक केलं जात आहे. प्रितेशचा चौथा चेंडू. सामना करेल तो आरम. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु झेल मात्र सुटला जातोय. जीवनदान दिलं जात आहे. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते आरमच्या माध्यमातून आणि धाव संख्या होत आहे ती 6. या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी करतो प्रितेश, मात्र क्षेत्ररक्षकांची त्याला हवी तशी साथ मिळत नाहीये. हा झेल होता परंतु झेल झाला नाही. बघूया सुफी. सुंदर चेंडू प्रितेशच्या माध्यमातून. सुंदर अशी फेकी सुद्धा झाली परंतु 1 धाव पूर्ण. 1 धावेने धाव संख्या होत आहे ती 7 धावा लागल्या जात आहेत. सुंदर गोलंदाजी करतोय. जशी आपल्याला पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी हवी आहे तशी गोलंदाजी करून देतो आपल्या संघासाठी प्रितेश. अवघा 7 धावा खर्च करतोय प्रितेश. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल. सामना करेल तो आरम. सुंदर फटकावलेला चेंडू. कव्हर मध्ये चेंडू जातोय. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत चांगलं षटक चालू होतंय परंतु या शेवटच्या चेंडू आलेल्या चौकार नंतर सर्व गणित बिघडतंय आणि धाव संख्या होते आहे 11. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत आहे ती 11. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मात्र आता आपल्याला MCC मापोली संघाकडनं. मित्रांनो घाई करायची आहे. सर्व सामने आपल्याला 4 षटकांचे खेळवायचे आहेत. संघाकडनं दुसरं शतक घेऊन येत करण येतोय. करणने या पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली अशी फलंदाजी केली होती. तब्बल 19 धावा त्याच्या खेळीमध्येच होत्या. आता परंतु गोलंदाजी त्याला करावी लागेल चांगली आपल्या संघाला जर जिंकून द्यायचं असेल. करण तो सुफी. बघूया पहिला चेंडू. स्विचेस खेळण्याचा प्रयत्न परंतु हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावेने धाव संख्या होत आहे ती 12.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या करणच्या माध्यमातून. जर दत्तकृपा धोंडावळे संघ जर जिंकायचा असेल जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. बघूया करण टू आरम. सुंदर असा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू सरळ त्रिपाळ्या उडवला जातोय आणि आउट होतोय तो आरम. पहिला झटका मिळतोय तो मापोली संघाला. फलंदाज जरा लवकर पाठवत आहे. नवीन फलंदाज आहे तो जिलानी. बघूया जिलानी आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. चांगली गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. तरी फलंदाजी करत असताना 19 धावसंख्या आपल्या संघासाठी योगदान दिलेले आहे करण यांनी. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आल्या एक विकेट सुद्धा प्राप्त करतोय करण. अष्टपैलू असा खेळाडू हा करण दोंडावळे संघाकडनं. धावसंख्या झाली 12. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले या शतकातले. माही आर्टचे प्रोप्रायटर माही नौबत्ते यांचे इथे आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. माही आर्टचे प्रोप्रायटर माही नौबत्ते यांचे इथे आगमन झालेले. आपण मंडळाच्या व्यासपीठावरती यायचं आहे. करण टू जिलानी. बघूया जिलानी कशी फलंदाजी करतो. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. लेग बाईकचा इशारा येतो अंपायरच्या माध्यमातून. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 13. एक गडी बाद 13 अशी MCC मापोली संघाची. मापोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर सुपियाला शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबावं लागेल. कारण की सुपिया असा एक फलंदाज आहे की तो षटकार चौकार मारू शकतो. बघूया करण तो सुफी. चौथा चेंडू. सुंदर फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत करण याचे. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केली जाते. दुसऱ्या चेंडूवरती लेग बाय आणि आता हा जॉट चेंडू. बघूया करण तू सुफी. सुंदर असा चेंडू टाकला जातोय करण्याच्या माध्यमातून. सुपीला मात्र हा चेंडू काय समजत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू खेळले जातात सुपियाच्या माध्यमातून. खूप अशी खराब अशी फलंदाजी पाहायला मिळते सुपीच्या माध्यमातून. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सामने करेल तर सुफी. सुंदर असा चेंडू आणि षटक सुद्धा संपतंय. निर्धाव असा चेंडू हा शेवटचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला करण्याच्या माध्यमातून. अवघ्या 2 धावा देऊन 1 गडी बाद करण्यात यश आलंय करण याला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दोंडावळे संघाकडनं. घाई करायची आहे आपण. पंच वॉर्न करायचं आहे त्यांना. धावसंख्या झालेली 13. 2 षटक समाप्त झालेले आहेत या इनिंग मधले. नवीन गोलंदाज आला आहे प्रेषित. बघूया प्रेषित कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सॉरी 30 धावांची गरज असेल. सरासरी एका षटकामागे 15 धावांची आवश्यकता असेल.
12 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे मापोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. प्रेषित येतोय नवीन गोलंदाज आणि सामना करेल तो जिलानी. बघूया प्रेषित पहिला चेंडू सामना करेल तो जिलानी. सुंदर चेंडू, चेंडूला उडवलेला आहे फाईन लेगच्या वरनं 6 धावांसाठी षटकार येतोय. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू असा प्रेषितचा, त्याचा भरपूर समाचार घेतला जातोय जिलानीच्या माध्यमातून. 6 धावांसाठी षटकार, सुंदर असा फटका सरळ फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावेने धाव संख्या होत आहे ती 19 धावा. सुंदर असा फटका घेतला जिलानी याने. या षटकारानंतर समीकरण बिघडले जाते. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल या सामन्यासाठी. तर मापोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर अशाच फटक्यांची आवश्यकता असेल. बघूया प्रेषित सामना करेल तो जिलानी. पहिल्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतला जातो प्रेषित याचा. मोठा अजून फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षक आहे. 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान. 1 धावेने धाव संख्या होत आहे ती 20 धावा होत आहेत. अजूनही 23 धाव संख्येची गरज असेल. 10 चेंडू आणि 23 धावा. मित्रांनो जरा घाई करायची आहे, आम्ही समजू शकतो लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, पण याच्याने पुढील सर्व सामने 3 षटकांचे होतील याचं भान ठेवायचं आहे. सर्व सूचना आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. पुढील दोन्ही सामने 3 षटकांचे होतील. प्रितेश सुपी सुंदर फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून चेंडू मागे येतोय. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण करतोय सुपी. धाव संख्या होते ती 21. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रितेशच्या माध्यमातून. 1 षटकार पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं जाते प्रितेशच्या माध्यमातून, प्रेषितच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत प्रेषित याचे. आता स्ट्राईकवर असेल तर जिलानी एका मोठ्या फटक्यासह 7 धावेवरती खेळतोय जिलानी. बघूया प्रेषित तू जिलानी. आता यष्टी वाकवली जाते जिलानीची न प्रेषितला विकेट मिळते. आउट होतोय तो जिलानी. धाव संख्या होते ती 21. 21 वरती हा गडी बाद झाला जातो जिलानी. नवीन फलंदाज आलेला आहे तो उमेर. अजूनपर्यंत या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. आठ चेंडू आणि 22 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी एमसीसी मापोली संघाला. बघूया प्रेषित सामना करेल तो उमेर. मापोली संघाला जर जिंकायचं असेल तर या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका तरी येणे आवश्यक असेल. बघूया तो येतो का उमेरच्या बॅटमधनं. सुंदर असा चेंडू प्रेषितचा, सरळ 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण आणि या 2 धाव संख्येने धाव संख्या होत आहे ती 23. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. सात चेंडू आणि 20 धावा. आता या चेंडूवर मोठा फटका आवश्यक असेल एमसीसी मापोली संघाला, कारण की 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सुंदर असा चेंडू प्रेषितच्या माध्यमातून सरळ पायावर आदळला जातोय.
त्या दरम्यान एक धाव पूर्ण. शतकची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती 24. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. तर मापोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर तब्बल या षटकामध्ये 3 षटकार आणि सिंगल रन घेऊन आपल्या संघाला सामना विन करायचा असेल तर हे समीकरण त्यांच्या समोर येऊन ठेपलं आहे. बघूया सुपी अजूनही क्रीजवरती सुरक्षित आहे. बघूया सुपी आपल्या संघाला सामना जिंकून देतो का. सलामीसाठी आलेला सुपी अजूनही सुखरूपरित्या क्रीजवरती उभा आहे. बघूया सामना जिंकून देतो का सुपी आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज आलाय तो निलेश. बघूया निलेश कशी गोलंदाजी करतो. उमेर मोठे फटके घेतो का या षटकामध्ये किंवा निलेश त्याला थांबवतो का. बघूया निलेश तू उमेर. सुंदर असा फटकावलेला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान. एक धावेने धावसंख्या होत आहे ती 25. 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल मापोली संघाला जिंकायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. बघूया निलेश. सुंदर असा चेंडू क्लीन बॉल चालवतोय सुपी. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते निलेशाच्या माध्यमातून. चार चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज तहा येतोय. बघूया तहा आपल्या संघाला सामना जिंकून देतो का. कारण की 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सलग 3 षटकारांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मापोली संघाला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चारही गोलंदाजाकडनं. मित्रांनो घाई करायची आपण. बघूया निलेश तू तहा. सुंदर असा फटका. त्यावरती एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आता 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल एमसीसी मापोली संघाला. 3 षटकार मारावे लागतील तरच हा सामना जिंकू शकतो मापोली संघ. धावसंख्या झाली ती 26. सुंदर असा फ्लिक केला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये जातोय. चेंडू जातो 6 धावांसाठी चौकार. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. स्पीडअप करायचं मित्रांनो. दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल मापोली संघाला. बघूया निलेश. वाईट चेंडू येतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज होती त्यामध्ये पहिला हा चेंडू वाईट आलाय आणि 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता दोन्ही षटकार बाहेर मारावे लागतील तरच हा सामना मापोली संघ
जिंकू शकतोय. दोन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मापोली संघाला सामना जिंकण्यासाठी. बघूया निलेश, सुंदर असा चेंडू, परंतु हवा तसा बॅटमध्ये आला नाही. त्यावरती एक धाव पूर्ण. जवळजवळ हा सामना दोंडावळी संघाने या खिशामध्ये टाकलेला आहे. एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता असेल. सुंदर फोटो चेंडू, चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साई स्पोर्ट्स वडाळ्याचा पाड्याचा संघाचा संघनायक आणि धोंडावडवली दत्तकृपा धोंडावडवली संघाचा संघनायक, आपण लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. सामना 3 षटकांचा असा आयोजकांची सूचना असेल. MCC मापोली संघाचा संघनायक